अहिल्यानगरमध्ये राजकारणाचे तापमान वाढले. महाविकास आघाडीची जोरदार तयारी. प्रवीण कोकाटेंचं थरारक शक्ती प्रदर्शन. अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आक्रमक तयारी सुरू केली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी विशेष बैठक झाली, जिथे ढोल ताशे, फटाके आणि उत्साही गर्दीमुळे वातावरण दणाणून गेले. बैठकीत खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते. उमेदवारांना मार्गदर्शन देत त्यांनी राजकीय रणनीतीत थरार निर्माण केला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण कोकाटे यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आणि मागील विकास कामांची माहिती मांडली, ज्यामुळे त्यांचा प्रभावी प्रोफाईल उभा राहिला. ही बैठक दाखवते की महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी थरारक आणि उत्साहित तयारी केली आहे. आज आम्ही सर्वजण नगर तालुक्यातील शिवसैनिक, विशेषतः चिचोंडी पाटील गटातील आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने चिचोंडी पाटील गणातील शिवसैनिक माझ्या समवेत या ठिकाणी आज महाविकास आघाडीने या ठिकाणी घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख शिवसेना नेते शशिकांतजी गाडे सर असतील, आपले लोकनेते खासदार निलेशजी लंके असतील, संपत भाऊ मस्के असतील, या आणि माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची या ठिकाणी एक आढावा बैठक, त्याचप्रमाणे थोडक्यात मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या मुलाखतीच्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. तसं पाहिलं तर गेल्या पंचवार्षिकला 2017 मध्ये मी या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने जिल्ह्यातील तब्बल सर्वात जास्त लीडने या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आलो होतो. आणि महाविकास आघाडीने विशेषतः गाडे सर असतील, दादा पाटील शेळके असतील, यांनी आमच्यावर विश्वास दाखवून त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये 2.5 वर्षे उपसभापती पद आणि त्यानंतर सभापती पद असे दोन्ही पद त्या ठिकाणी आमच्या गणाला दिले. आणि त्या संधीचा त्या ठिकाणी निश्चितच लाभ या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला देण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांमध्ये केला. आणि जवळपास 3.5 वर्ष झाले या ठिकाणी प्रशासकीय अडचणी असतील, इतर कोणत्याही अडचणी असतील, त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आणि त्याही कालावधीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक असतील, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील, यांनी जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन पद जरी नसलं तरी पद असल्यासारखंच त्या ठिकाणी आम्ही जाणवलं आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व शिवसैनिक मंडळी असतील, आमचे सर्व सेनेचे नेते असतील, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम जनतेमध्ये केलंय. आणि त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी आतापर्यंत गट आणि गणांचा आरक्षणाचा त्या ठिकाणी अंतिम झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी इच्छुक होतो, परंतु आमचा दरेवाडी गट हा जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आता चिचोंडी पाटीलचा हा गण सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्यामुळे पुनश्च एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सर्व नेते मंडळीच्या विनंतीला मान देत या ठिकाणी मी आमचे शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी पंचायत समिती चिचोंडी पाटील गणासाठी उमेदवारी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि माझा असा प्रयत्न राहील की या ठिकाणी हे सर्व शिष्टमंडळ त्यांनी गेल्या 8-8.5 वर्षापासून माझं त्या ठिकाणी कामाची पद्धती पाहिलेली आहे. आमच्या गणातील विशेषतः सर्व गावातील मंडळी असेल, विशेषतः चिचोंडी पाटील असेल, आठवडा असेल, दशमीगाव असेल, मदडगाव असेल, टाकडीकाजी असेल, जुना आमचं सारळबद्दी असेल, निंबोडे असेल, नारायणगाव असेल, उकडगाव, मांडवा, सांडवा आणि त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं वाळुंजगाव, या सर्व गावांच्या मंडळींनी या ठिकाणी माझ्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. त्यांना माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे आज पाहिलं तर आपण ही गर्दी त्याच द्योतक आहे. या सर्व मंडळींनी मला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या मंडळींच्या पाठिंब्यावरच प्रेमाखातर मी या ठिकाणी आज मुलाखतीसाठी आलेलो आहोत. आणि आम्ही सर्व मंडळी आता आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सर असतील, लोकनेते खासदार निलेशजी लंके असतील, प्राजक्तदादा तनपुरे असतील आणि संपत भाऊ मस्के असतील, या सर्व ज्येष्ठ मंडळींसमोर आम्ही आमचे मुलाखत देणार आहोत. आम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये कशा पद्धतीचं काम केलं आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही जनतेची कशी सेवा करू शकतो हे सर्व त्यांच्या समोर मांडणार आहोत. आणि जर महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला जर आमचं काम जर योग्य वाटत असेल
तर त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी आणि जर उमेदवारी दिली तर निश्चितच त्या गण आणि गटामध्ये आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील जनतेची पुन्हा एकदा संधी करण्याची संधी या सर्व नेते मंडळींनी आम्हाला द्यावी अशी त्यांना विनंती करणार आहोत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।